आता पाहूया कसे आरोप प्रत्यारोप रंगलेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। परळी आणि बीडमधील तणाव कमी करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार, मंत्री पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। गृहमंत्र्यांशी चर्चा करेन त्याच्यावर आणि ते तणाव कमी करण्यासाठी काय करता येईल गृहमंत्र्यांनी करा। देशाचे पंतप्रधान आज मुंबईत होते, सगळे आमदार त्यांच्यासोबत आहे, मंत्र्यांना काही कानमंत्र दिले त्यांनी। काही नाही, छान बैठक झाली आमची। फडणवीसांच्या सरकारला डाग लावण्याचा प्रयत्न सुरू, जातीय दंगल घडवणाऱ्या धनंजय मुंडेंच्या टोळीला अजितदादा आणि फडणवीसांनी थांबवावं, वाल्मी कराडला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया। आपल्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगतो आणि अजितदादा पवारांनाही सांगतो, आज प्रथम त्यांचं नाव घेतलं। कायदा सुव्यवस्था अबाधित जिल्ह्याची राहिली पाहिजे, धनंजय मुंडेची गुंडाची टोळी थांबवा। मुख्यमंत्र्यांनी मुंडेंचा राजीनामा घ्यायला भाग पडलं होतं आणि पाडायला पाहिजे होतं आणि दादांनीही धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला हवाच होता। मुंडेंच्या राजीनाम्यावर अंजली दमाने यांची प्रतिक्रिया। तर एका समाजाला बोलू नका, गुन्हेगार प्रत्येक समाजात असतात, असंही केलं वक्तव्य। मंत्री पदावरनं तातडीने यांचा राजीनामा घेण्याची गरज आहे, नाहीतर या प्रकरणात सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही। वाल्मी कराडचे आणि माझे चांगले संबंध होते, वाल्मी कराड सोबत असलेल्या संबंधांवर सुरेश धसांची प्रतिक्रिया। मात्र कुणी माणसं मारत असेल तर त्यासोबत राहावं का, असाही विचारला सवाल। वाल्मी कराडला धमकी दिली तर कधी आणि केव्हा दिली? कराडच्या पत्नीच्या आरोपांवर खासदार बजरंग सोनावणेंचं उत्तर, जर धमकी दिली असेल तर त्याच वेळी त्यांनी बोलायला हवं होतं, असंही वक्तव्य। मी समजा धमकी दिलीच होती तर कधी दिली, कुठं दिली, केव्हा दिली, त्यावेळेसपासून आतापर्यंत का नाही, लोकसभेच्या निवडणुकीत दिली असं बोलण्याचा अर्थ होता त्याचा, तर त्याच वेळेस त्यांनी ते डिक्लेअर करायला पाहिजे होतं। विष्णू साठेच्या मोबाईलचा अजून शोध कसा लागत नाही? वाल्मी कराडच्या व्हॉइस सॅम्पलचं काय झालंय? बीड हत्या प्रकरणातील आणखी एक फरार आरोपी सापडत का नाही? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल। साठे नावाचे जे कोणी आहेत ते तुमच्या चॅनलवरच मी पाहते, त्यांचा फोन मिसिंग आहे। असा कसा फोन मिसिंग आहे? त्याचा CDR काढलाय का? काय पोझिशन आहे त्याची? व्हॉइस सॅम्पल जे वाल्मी कराडांचं गेलंय। निलंबित तालुकाध्यक्ष विष्णू साठेमुळे राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त, संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू साठेचं नाव आल्यानंतर निलंबन। त्याच्यावर शिंतोडे उडाले ते अजून मंत्रिमंडळात, आकाच्या आकावर कारवाई कधी होणार? बीड प्रकरणात संजय राऊतांचा सवाल। गावातील लोकांना रोजगार मिळावा, हातात 2 पैसे यावे हा उद्देश होता। खंडणी प्रकरणात अवादा कंपनीची बाजू घेतल्यामुळे हत्या झाल्याच्या CIDच्या दाव्यानंतर संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया।